बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवलाय। 18 पैकी तब्बल 17 जागा जिंकत काँग्रेस आणि खेतानी मानकर गटाने एक हाती वर्चस्व राखले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली। भाजपचे मंत्री अशोक उईके, विद्यमान आमदार राजू तोडसाम आणि माजी आमदार अण्णासाहेब पार्वेकर यांना हा पराभव म्हणजे मोठा धक्काच मानला जातोय। पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। या निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम आणि माजी आमदार अण्णासाहेब पार्वेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। काँग्रेस सलीम खेतानी निमिष मानकर यांच्या गटानं भाजपपुढे तगडे आव्हान निर्माण केले होते। काँग्रेसमधील असंतुष्टीची साथ भाजपला मिळाली होती। निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटाकडून साम दाम दंडभेद अशी सर्व शक्ती पणाला लावल्याचं बोललं गेलंय। निवडणूक जाहीर होताच आपल्या भागातील बाजार समितीवर आपली सत्ता असावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणरंगणात उतरले आहेत। आमदारापासून बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता। बाजार समितीसाठी शनिवारी 7 जून रोजी मतदान झाले। मतदानानंतर मतमोजणी झाली। यात अगदी सुरुवातीपासून काँग्रेस निमिष मानकर सलीम खेतानी गटाचे वर्चस्व दिसून आले। अखेरीस निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं 18 पैकी तब्बल 18 जागेवर विजय मिळवला। एक जागा अपक्षाला मिळाली। काही मतदारसंघात मतदान अत्यंत चुरशीनं झालं होतं। एका मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली। यामुळे फेर मतमोजणी घ्यावी लागेल। यातही काँग्रेस खेतानी मानकर गटाचे हरिहर लिंगणवार विजयी झालेत। त्यामुळे भाजप आणि अण्णासाहेब पार्वेकर गटाला बाजार समिती निवडणुकीत खातेही उघडता आले नाही। मंत्री, पालकमंत्री, आमदार सगळे भाजपचे असून भाजपला सपाटून मार खावा लागला। अण्णासाहेब पार्वेकर यांचा शब्दही इथे प्रमाण मानला जातो, पण त्यांनाही करिश्मा दाखवता आला नाही। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।